महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांच्या पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा मोठा परिणाम आज रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात पाहायला मिळतोय। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी केंद्र चालकांनी काल सोमवार 27 एप्रिलपासून दुकानं बंद ठेवून बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। रत्नागिरीतील स्थानिक दुकानदारांच्या मते गेल्या अनेक दिवसांपासून कृषी विक्रेत्यांवर अन्यायकारक नियम लादले जात आहेत। यामध्ये प्रामुख्याने अनधिकृत एचटीबीटी बियाणं विक्रीवर बंदी, खत कंपन्यांकडून केली जाणारी उत्पादनांची लिंकिंग आणि बियाणे कीटकनाशक कायद्यातील जाचक अटींचा समावेश आहे। या आंदोलनाबाबत आक्रमक पवित्रा घेत रत्नागिरीतील दुकानदार म्हणाले की वारंवार सरकारकडे पाठपुरावा करूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही आणि आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करत नाही तोपर्यंत आमची दुकानं उघडणार नाहीत। इन्स्पेक्टर राज आणि दुकानदारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हा लढा आता मागे घेतला जाणार नाही। ऐन खरीपाच्या तोंडावर आणि बियाणे खरेदीच्या काळातच हे आंदोलन सुरू झाल्याने शेती कामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या आंदोलनावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। रत्नागिरीमध्ये 100% बंद आहे। लोकांची खूप अडचण झाली, पण आमचा नाईलाज आहे, कारण गव्हर्नमेंट गेली 10 वर्ष आम्हाला काय नाही काय पोकळ आश्वासनं देऊन आमची फसवणूक करते। त्याच्यामुळे हा पूर्णपणे यशस्वी केलेला आहे आणि हा बेमुदत किती दिवस चालेल अजून कोण सांगू शकत नाही। शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो। त्या मागण्या मान्य करायलाच लागतील, नाही तर मग त्यांना विकायला लागेल त्यांच्या ऑफिसमध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये, ग्रामपंचायतीत खतं विकायला लागतील, औषधं विकायला लागतील, बियाणे विकायला लागतील। रत्नागिरीमध्ये 300 दुकानं आहेत, 300 जिल्ह्यामध्ये 300चे 300 बंद आहेत। बाबादळी रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी संघटनेचा।